नमस्कार. यावर्षी सहलीला कुठे जावं याची चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा अरुणाचल आणि लडाख अशी दोन नावं पुढे आली. मे ते सप्टेंबर पर्यंत साधारण लडाखचा सीझन असतो असं कळलं. त्यामुळे मग लडाखचं नाव पक्क केलं. आमचे कुटुंब स्नेही श्री व सौ पेठे आणि आम्ही दोघं असं आमच्या चौघांचं पुण्याच्या गिरीकंद हॉलिडेजमधून आम्ही बुकिंग करून घेतलं. लडाखच्या हवेचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही आमची सहल लेहहून सुरू न करता श्रीनगरहून सुरू केली. त्यामुळे प्रवासाचा एक दिवस आणि गाडीचे काही किलोमीटर नक्की वाढले, पण आम्हाला ते चालणार होतं. प्रवासात आवश्यक वस्तूंची यादी करून आणि पूर्ण तयारीनिशी आम्ही 25 मे ते 2 जून 2022 अशी 8 दिवसांची सहल नुकतीच पूर्ण करून आलो. पुण्याहून रात्रीच्या विमानाने आम्ही दिल्लीला गेलो आणि तिथून परत दिल्ली श्रीनगर असा प्रवास करून सकाळी साधारण 7:30च्या सुमारास श्रीनगर विमानतळावर उतरलो. विमानतळावर इनोवा घेऊन ड्रायव्हर आमिर आला होता. वाटेत चहा आणि नाश्ता झाला. श्रीनगरमधला आमचा मुक्काम हाऊस बोटीत होता. तिथलं चेक इन 2 वाजताचं होतं, त्यामुळे मधल्या वेळात आम्ही निषाद बाग बघायला गेलो. आज हवा जरा कुंद होती, त्यामुळे सकाळचे 10 वाजलेले असूनही ऊन फारसं जाणवत नव्हतं. थंडीही नव्हती. दाल लेकला मोठा वळसा घालून आम्ही निषाद बागेजवळ पोहोचलो. रस्त्यावरून ही बाग किती मोठी आहे याचा अंदाज येत नाही, पण 5-6 पायऱ्या चढून गेल्यावर समोर फुललेल्या फुलांचे रंगीबेरंगी ताटवे तुमचं स्वागत करतात. गुलाबाच्या फुलांचे गुच्छ लगडलेली झाडं लक्ष वेधून घेतात. ही बाग एकावर एक अशा 4-5 टप्प्यात पसरलेली आहे. मधोमध वाहणारा पाण्याचा खळखळता प्रवाह आणि त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेली विस्तीर्ण हिरवळ, त्यात शिस्तबद्ध पद्धतीने लावलेली असंख्य फुलं. इथल्या हवेचा गुण की पाण्याचा कळत नाही, पण सगळी फुलं एकापेक्षा एक सुंदर, जोमदार वाढलेली, निरोगी दिसत होती. किती फोटो काढू आणि किती नको असं झालं. काय सुरेख रंग होते त्यांचे. प्रत्येक पानात, प्रत्येक फुलात सौंदर्य होतं. आम्ही त्यातले साधारण 3-4 टप्पे चढून गेलो, पण मग रात्रभराचा प्रवास, झोप नाही, आंघोळ नाही, त्यामुळे जरा शीण आला होता. मग आम्ही हाऊस बोटीकडे जायचं ठरवलं. दाल लेक मध्ये असलेल्या हाऊसबोटीत जायचा रस्ता पाण्यातूनच म्हणजे शिकाऱ्यातूनच होता. काश्मीरचा आमचा हा पहिलाच अनुभव असल्याने हे सगळं बघून मजा वाटत होती. प्रचंड पसरलेलं दाल लेक, त्यात विहार करणाऱ्या छोट्या नावा, सजवलेले शिकारे आणि सभोवती पसरलेली हिरवाई, लांबवर पसरलेल्या डोंगर रांगा, सगळं कसं अगदी चित्रातल्यागत सुंदर होतं. उगाच नाही काश्मीरला भारताचं नंदनवन म्हणत. हाऊसबोट म्हणजे पाण्यावर तरंगत उभं असलेलं लाकडाचं घर. त्यात वरांडा, ड्रॉइंग रूम, जेवायची खोली, स्वयंपाकघर आणि झोपायच्या खोल्या होत्या. झोपायच्या खोल्याही अद्ययावत आणि सर्व सोयींनी युक्त होत्या. कुठल्याही खिडकीतून बाहेर बघितलं तरी बाहेर पाणीच पाणी दिसत होतं. कधी एखादे आजोबा बोट चालवताना दिसत, तर कधी एखादी मध्यमवयीन बाई स्वतःची छोटीशी बोट घेऊन खरेदीला जाताना दिसत होती. आंघोळी करून आम्ही आमची जेवणं झाली. खरं तर झोप येत होती, पण झोपलो असतो तर शिकाऱ्यातून चक्कर मारायला जायला फार उशीर झाला असता. सध्या काश्मीर पर्यटकांनी फुलून गेल्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी शिकारा मिळणार नाही असं कळलं. शिवाय संध्याकाळी तिथे पाऊस पडण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही 3:30-4च्या दरम्यान शिकाऱ्यातून चक्कर मारायला निघालो. बोट चालवणारा नावाडी दाल लेकची माहिती देत होता. वाटेत आमच्यासारखे पर्यटक सोडले तर स्थानिक लोक, शाळेची मुलं, बायका त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या नावा वल्हवत जा ये करत दिसत होते. सगळेच कसे सराईतपणे नावा वल्हवत होते. पाणी काळसर दिसलं तरी स्वच्छ होतं बरं का. कसलाही वास, डास, चिलटं असं काहीही दिसत नव्हतं. मध्येच त्या नावाड्यांनी आम्हाला बाजारातून फिरवून आणलं. तिथली सगळी दुकानंही अशीच लाकडाची तरंगणारी होती. काही किरकोळ विक्रेते निरनिराळ्या शोभेच्या वस्तू, दागदागिने, गरम कपडे, शाली असंही शिकाऱ्यातून विकत होते.
मगाशी म्हटल्याप्रमाणे वातावरण अजूनही ढगाळच होतं, त्यामुळे आम्ही तिथे गरम काश्मीरी काहवा प्यालो. केशर, वेलची, बदाम घातलेलं ते पेय त्या हवेत प्यायला मस्त वाटलं. दाल लेक मधली ती संध्याकाळ फार सुंदर वाटत होती. आपण सिनेमात बघतो ना, तसा नजारा होता. फक्त काश्मीरी पोशाखातल्या सुंदर बायका मात्र कुठे दिसल्या नाही. यथावकाश आम्ही रॉयल ब्लू या आमच्या हाऊसबोटीत परतलो. काही वेळातच आभाळात ढगांची दाटी झाली आणि बघता बघता जोरदार पावसाची सर आली. थोडा वेळ जोरदार पाऊस पडला आणि मग 15-20 मिनिटांनी ऊन आलं. ऊन आल्यावर बघता बघता समोरच्या डोंगर रांगांवर सुरेख इंद्रधनुष्य उमटलं. ते आम्ही बघतच होतो, इतक्यात त्याला समांतर पण थोडं फिकट असं दुसरंही इंद्रधनुष्य त्या मोठ्या कॅनव्हासवर उमटलं. आता वातावरण इतकं मस्त झालं होतं की नुसतं तिथल्या सज्जात बसलं ना तरी शांत आणि आल्हाददायक वाटत होतं. हळूहळू अंधार पडायला लागला होता. हलक्याशा वाऱ्याने पाण्यातले शिकारी नावा डोलत होते. आम्ही रात्री 7:30लाच जेवलो, कारण बसल्या बसल्या चौघांचेही डोळे मिटायला लागले होते. काश्मीरमधला हाऊसबोटीतला तो पहिला पहिला अनुभव मनात साठवत कधीच झोपेच्या अधीन झालो. काल संध्याकाळी पडलेल्या पावसाने वातावरण अगदी गारेगार करून टाकलं होतं. सकाळच्या हवेतला तो गारवा सुखद आणि हवा हवासा वाटत होता. आजचा प्रवास जरा मोठा होता. जाता जाता सोनमर्ग, द्रास असं करून कारगिल मुक्कामी पोहोचायचं होतं. त्यामुळे आम्ही सगळे वेळेआधीच तयार होतो. हाऊसबोटीतल्या केअरटेकरनी ठरल्या बरहुकूम आमच्यासाठी ऑमलेट आणि टोस्ट आणि चहा आणला. शिकाऱ्यात सामान ठेवून त्यांनी आमचा निरोप घेतला. आत्ताशी कुठे आमची सहल सुरू होत होती, त्यामुळे पुढच्या प्रवासाची उत्सुकता आणि काश्मीर सोडण्याची हुरहुर घेऊन आम्ही शिकारात बसलो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात दाल लेकचा तो नजारा डोळ्यात उतरवून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो. लगेचच आम्ही पलीकडच्या तीरावर पोहोचलो. आमिर आमची वाटच बघत होता. चटचट बॅगा ठेवून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. वाटेत श्रीनगरचं दर्शन घडत होतं. काश्मीरी पेहरावातली माणसं कोंडाळं करून चौकाचौकात उभी होती. आमच्या आग्रहास्तव आमिरने आमची गाडी लाल चौकातनं घेतली. कलम 370 हटवल्यानंतर अमित शहांनी तिथे 15 ऑगस्टला झेंडावंदन केल्यानं तो भाग आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आला होता. नुकतीच यासिन मलिकला शिक्षा सुनावल्याने श्रीनगरचं वातावरण जरा तंग होतं. त्यामुळे कुठेही फारसं न रेंगाळता आम्ही सरळ पुढे निघालो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगरांच्या रांगा, त्यावर असलेले टोकदार सूचीपर्णी वृक्ष दिमाखात उभे होते. निसर्गाला काश्मीरने उदार हस्ते दिलेलं ते वरदान बघता बघता आमचा प्रवास सुरू होता. वाटेत एके ठिकाणी काश्मीरी kahव्याचा आस्वाद घेत हळूहळू आम्ही सोनमर्गचा रस्ता पकडला. आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य डोळ्यांना सुखावत होतं. वाटेत खूप मोठ्या बोगद्याचं काम चालू होतं. हा बोगदा जोजिला पासून सुरू होऊन थेट कारगिलच्या जवळ संपणार आहे असं म्हणे. सोनमर्ग जवळ पोहोचताच तिथल्या पोलिसांनी आमची गाडी अडवली आणि आम्हाला परत फिरायचे आदेश दिले. सुरुवातीला आम्हाला काही कळतच नव्हतं की काय झालंय. आमिर पोलिसांना सांगत होता की आम्हाला सोडा, पण ते काही दाद लागू देत नव्हते. त्यामुळे नाईलाजानी त्यांनी पण गाडी वळवली. तो म्हणाला, पुढचा रस्ता आर्मीनी 6 तासांसाठी म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 4 पर्यंत बंद केलेला आहे. रस्त्याचं काम चालू आहे. बापरे, आम्ही तर हादरलोच. 6 तास? आता करायचं काय 6 तास? आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाचं काय? कारगिल मेमोरियल कसं बघायला मिळणार? असे अनेक प्रश्न बरोबर घेऊन आम्ही नाईलाजानी गाडी परत फिरवली. आमच्या त्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नव्हती. आमच्यासारख्याच अडकलेल्या माणसांमुळे असेल, पण सोनमर्ग माणसांनी, गाड्यांनी, घोड्यांनी आणि घोडेवाल्यांनी ओसंडून वाहत होतं. सोनमर्गला लोक घोड्यावरून ग्लेशियर्स बघायला आणि इतर काही पॉइंट्स बघायला जात होती. आमच्यापैकी कुणीच घोड्यावरून रपेट मारायला उत्सुक नव्हतं. त्यामुळे आम्ही चालत चालत जमेल तसा फेरफटका मारायचं ठरवलं. छोट्या छोट्या टेकड्या चढलो, बर्फाच्छादित डोंगर माथे
बघायचा, फोटोत बंदिस्त करायचा प्रयत्न केला. दुपारचं जेवण झाल्यावर झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या थंडगार पाण्यात पाय सोडून बसलो. काठावरचे गुळगुळीत रंगीबेरंगी दगड गोळा केले. इकडे तिकडे टाइमपास करता करता 4 वाजले. चहा पिऊन पुन्हा सगळे सकाळच्या चौकीवर हजर झालो. ठरल्याप्रमाणे 4 वाजता वाहतूक सुरू झाली. रस्त्यावर अडकलेल्या वाहनांची खूप वर्दळ होती. आमिर गाडी जबरदस्त हाकत होता. वाटेत आम्हाला झोजीला पास लागला. प्रचंड थंडी आणि वारा असून सुद्धा फोटो काढायला म्हणून आम्ही गाडीतून उतरलो. थंडीत कुडकुडत असताना गरमागरम चहा पिणं ओघाने आलंच. कारगिल वॉर मेमोरियल बघता येणार नाही म्हणून सगळेजण जरा खट्टू झालो होतो. वॉर मेमोरियल बंद झालं असलं तरी तिथल्या गेटवर का असेना शहीद जवानांना आदरांजली वाहायची अशी आमची सगळ्यांचीच इच्छा होती. त्यामुळे आम्ही द्रासला आल्यावर मेमोरियलला जायला निघालो. तिथे पोहोचून बघतो तर ते अजून खुलं होतं. ते सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं असतं असं समजलं. आम्हाला अनपेक्षित आनंद झाला. 1999 साली पाकिस्तान बरोबर झालेल्या कारगिलच्या युद्धाचं स्मारक तिथे दिमाखात उभे आहे. भारतीय नागरिक म्हणून तिथे जाण्यात, तिथल्या वीरांच्या स्मारकापाशी नतमस्तक होण्यात एक प्रकारची धन्यता होती. भारतीय सेनेच्या कर्तृत्वाचा, देशप्रेमाचा आविष्कार बघत असताना डोळे पाझरत होते. अत्यंत कलात्मक, स्वच्छ, सुंदर आणि पवित्र अशा ठिकाणी आपण आलो आहोत याचं समाधान वाटत होतं. कारगिल युद्धाची थोडक्यात माहिती देणारा एक छोटासा माहितीपट तिथे बघितला. भारतीय सेनेचं शौर्य आणि पराक्रम आपल्याला नेहमीच अचंबित करत असतो. दुर्गम डोंगराळ भाग, जागोजागी बर्फाच्या राशी आणि थंडीचा कडाका अशा वातावरणात दिवस असो की रात्र आपले जवान कसे लढत असतील याची थोडीशी तरी जाणीव झाली आणि त्यांच्याबद्दल वाटणारा आदर आणखीनच दुणावला. एक प्रकारचं झपाटलेपण घेऊनच आम्ही द्रासहून साधारण 40 किलोमीटरवर असलेल्या आमच्या कारगिलच्या हॉटेलवर आलो. सगळे सोपस्कार करून खोलीत आलो. आता रात्रीचे 9 वाजले होते. दिवसभराच्या वापराने माझ्या मोबाईलची बॅटरी संपत आली होती. तो चार्ज करावा म्हणून बघितलं तर मोबाईल सापडेना. तो बॅगमध्ये नव्हता. गाडीत राहिला असेल म्हणून गाडीत शोधला तर गाडीतही दिसेना. आता मात्र आमच्या तोंडचं पाणी पळालं. माझा नवा कोरा ॲपलचा मोबाईल हरवला होता. कसा, कधी हरवला की कुठे पडला हेच कळत नव्हतं. माझ्या मिस्टरांनी घरी असलेल्या आमच्या मुलीच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान वापरून फोन ट्रॅक केला तर तो नॅशनल हायवे 1 वर वॉर मेमोरियलमध्ये असल्याचं दिसत होतं. म्हणजे तो मेमोरियलमध्येच कुठेतरी पडला असणार. 40 किलोमीटर गाडी चालवत रात्रीचं परत तिथे जाणं रिस्की होतं. म्हणून मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिथे प्रत्यक्ष जाऊन यायचं असं ठरवून आम्ही झोपलो. दिवसभराच्या दगदगीमुळे थोडी झोप लागली, पण रात्रभर फोनचेच विचार डोक्यात घोळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता माझे मिस्टर आणि आमिर परत द्रासकडे निघाले. आमच्याबरोबर असलेले आमचे मित्र श्री व सौ पेठे आणि मी हे मात्र कारगिललाच थांबलो. खरं तर आज आम्ही सकाळीच लेहकडे जायला निघणार होतो, पण या फोन प्रकरणामुळे तो प्लॅन सध्या तरी पुढे ढकलला गेला होता. त्यात पेठे पती-पत्नींच्या फोनला सर्व्हिस नव्हती. त्यामुळे आम्ही तिघं नाश्ता करून गुमान हॉटेलच्या लॉबीत बसून होतो. कुठे जायचा मूड नव्हता. हाताशी वाहनही नव्हतं. इतक्यात रिसेप्शनवरचा माणूस फोनवर बोलत बोलत आमच्या समोर येऊन उभा राहिला. म्हणाला, आपका फोन है. माझे मिस्टर बोलत होते. माझा हरवलेला फोन सापडला होता. कालपासून देवाचा अखंड धावा केल्याचं फळ म्हणा किंवा काहीही म्हणा, पण खरंच खूप आनंद झाला. आम्ही गमतीने म्हणालो की भारतीय सेनेच्या हातात आपला देश तर सुरक्षित आहेच, पण माझा फोनही सुरक्षित राहिला बरं का. शेवटी 12च्या सुमारास मिस्टर आणि आमिर हॉटेलवर परतले. आम्ही तिघं तयारीतच होतो. त्या दोघांनी नाश्ता केला. आमिरनी प्रसंगावधान राखून आमची इतकी मदत केली म्हणून आम्ही स्वखुशीने त्याला काही बक्षीस दिलं. तो परत जायला तयार झाला म्हणून आम्ही द्रासला जाऊ शकलो. अशा तऱ्हेने आमच्या कारगिल मुक्कामाचा शेवट गोड झाला. रांगा दिसत होत्या.
हळूहळू आजूबाजूच्या हिरवळीची जागा दगडगोटे वाळू यांनी घेतली होती. दोन्ही बाजूला प्रचंड मोठे उजाड मोडके डोंगर उभे होते. काळ्या पांढऱ्या हिरव्या जांभळ्या अशा निरनिराळ्या छटा घेऊन समोर ठाकलेले ते डोंगर विलक्षण सुंदर दिसत होते. त्यांचं सौंदर्य काही न्यारच, आपण कधीही न पाहिलेलं. संध्याकाळच्या सुमारास आम्हाला एक ठिकाण असं लागलं जिथे आपण पुढे ढकललेली बाटली किंवा पेन किंवा अगदी गाडी असली तरी सुद्धा ती मागे येते. आमिरनी गाडी न्यूट्रलवर टाकली होती तरी ती काही अंतर नक्की मागे आली. हा दृष्टीविभ्रमाचा प्रकार आहे असं म्हणतात. या पॉइंटला मॅग्नेटिक हिल म्हणतात. आम्ही याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला, तिथला व्हिडिओ घेतला. या ठिकाणाचं आणि तिथे घडणाऱ्या प्रकाराचं वैज्ञानिक स्पष्टीकरण काही मला देता येणार नाही, पण आम्हाला सगळ्यांनाच खूप मज्जा वाटली. लडाखच्या प्रवासात बरेचदा आपल्याबरोबर एखादा पाण्याचा झरा किंवा नदी वाहत असते. कुणाला विचारलं तर त्यांना त्याचं नाव माहिती असतंच असं नाही, किंवा तशी काही पाटी वगैरे पण लावलेली दिसत नाही. ते म्हणतात की ये पाणी तो पहाडों में से आता है. या रस्त्यावरही अशीच एक नदी आपल्याबरोबर वाहत असते, ती म्हणजे झंस्कार. लेहच्या आधी या झंस्कार नदीचा इंडस म्हणजे भारतात सिंधू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीशी संगम होतो आणि पुढे ही पाकिस्तानात जाते. आजचा आमचा प्रवास सकाळी उशिरा सुरू झाला, त्यामुळे हा संगम बघायचा हुकला. असो, संध्याकाळी आम्ही लेहच्या रॉयल शेल्डन हॉटेलवर पोचलो. बाहेर चांगलीच थंडी जाणवत होती. आता 2 रात्री इथेच मुक्काम. गेल्या गेल्या गरमागरम काश्मीरी कहावा देऊन त्यांनी आमचं स्वागत केलं. आमच्या खोल्या दुसऱ्या मजल्यावर होत्या. आपापल्या पर्स किंवा सॅक घेऊन तिथे चढतानाही आमची दमछाक झाली. दिवसभराच्या प्रवासाने आणि वाटेत मला झालेल्या 2-3 उलट्यांमुळे जरा दमल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मग आम्ही आरामच केला. रात्री 7:30 वाजता जेवायला खाली उतरलो. थंडी चांगलीच जाणवत होती. जेवण ताजं आणि गरम होतं, त्यामुळे जेवून जरा बरं वाटलं. जेवण करून परत 2 जिने चढायचे जीवावर आलं होतं, पण नाईलाज होता. 2 जिने चढून दमछाक होण्याचं कारण इथल्या हवेत असणारी ऑक्सिजनची कमतरता. नेहमीप्रमाणे लवकर जेवून लवकर झोपलो.